मंडळी नमस्कार. माझं नाव दर्शिता विशाल ढगे. माझं नाव सानिका दिलीप गायकवाड. मी चाललोय आमच्या एज्युकेशनलचा जो सब्जेक्ट आहे नीश टुरिझम प्रॅक्टिकल, त्याच्यामध्ये कलिनरी सब्जेक्ट आम्ही घेतलाय. सो आज आम्ही एक्सप्लोर करणार आहे खायच्या गोष्टी, जे आमची आवडती गोष्ट आहे. तर आता आम्ही चाललोय दादरला, जे दादरचे लोकल स्ट्रीट फूड आहेत जे आणि जे फेमस आहेत. तर चला आता आपण पण एक्सप्लोर करू. पण आम्ही आता निघालोय कॉलेजमधून, माटुंगामधून. आम्ही आता दादरला जाणार आहोत बाय ट्रेन. मग ट्रेननी आम्ही पुढचं सांगू. सध्या तरी दादरला जायला सेंट्रल वेस्टर्न खूप सरळ रूट आहे. आणि आता आम्ही कॉलेजमधून चाललोय दादरला. तर आता आपण दादरला जाऊन भेटू. चला. सो गाईज, आम्ही आता दादरला उतरलोय. एवढ्या वेट नंतर फायनली ट्रेन आली. तर आता आम्ही उतरलोय आणि आम्ही टुवर्ड्स कैलास लस्सीवाल्याकडे. आता इथे कैलास लस्सीवाला मी दाखवते. आम्ही तुम्हाला प्रॉपर ॲड्रेस पण सांगू. नक्की ट्राय करा. हे दादर स्टेशनच्या बाहेरच आहे. आम्ही ॲड्रेस डिस्क्रिप्शनमध्ये नक्की टाकू. आणि जर रेटिंग द्यायचं झालं लस्सीला तर 4.5 नक्की देईन मी आउट ऑफ 5. बिकॉज टेस्ट इज गुड आणि त्यांची सर्व्हिस पण खूप छान आहे आणि फास्ट सर्व्हिस आहे ॲक्च्युली. आणि मेन म्हणजे सिस्टमॅटिक सर्व्हिस आहे. फर्स्ट तुम्हाला कुपन घ्यावं लागतं आणि देन पे केल्यावर तुम्हाला जे काही हवं. आणि त्यांच्याकडे लस्सीचे बरेच प्रकार आहेत. तर ऑब्वियसली आम्हाला प्लेन लस्सीच आवडते दोघींना. इव्हन तिकडे लस्सीच्या ऐवजी तुम्ही अजून म्हणजे वडापाव आहे, परत कचोरीज आहे. ते साईडला छोटं म्हणजे जॉईंट शॉप आहे. बट दादर ईस्टचं कैलास लस्सी एक्सप्लोर करून झालं. दॅट इज टू गुड. आणि आता आम्ही चाललोय दादर वेस्टला. तर दादर वेस्टला काय काय चांगलं दिसतं खाण्यासाठी ते बघू. आणि देन टुवर्ड्स फुल मार्केटकडे आले. तर फुल मार्केटकडे बघू. तिकडे एक आहे, तिथे आम्ही तुम्हाला दाखवतो. तर तिकडे जाऊ, बघूया काय दिसतंय छान खायला. आणि मग आम्ही खातो, तुम्हाला दाखवतो. म्हणजे तुम्ही बघून तरी इकडे याल ना व्हिजिट करायला. काहीच आम्ही फुल मार्केटमधून बाहेर आलो आणि तिकडून आता राईड घेतलाय. राईड घेऊन आपण जे फ्रुट्सचं मार्केट आहे त्या लाईनीत आणि जिथे ज्वेलरी वगैरे सगळं मिळतं. ऑल ओव्हर सगळंच मिळतं इकडे. पण आम्ही फुल मार्केटमधून राईड घेतलाय. तर आता पुढे पुढे चाललोय. हॉटेल शगुन म्हणून आहे, लँडमार्क सांगते. तिकडून पण आपल्याला स्ट्रेटच जायचं आहे. सो सरळ सरळ चाललोय. आज तर नशीब गर्दी नाही आहे फुल मार्केटला एवढी आहे, पण खूप नाही आहे. कारण का आता नवरात्री जवळ आली तर ऑब्व्हियसली सगळ्यांना खरेदी आणि हे ते करायचंच आहे. सो चलते रहो सरळ चालू एकदम सरळ. शगुन हॉटेलपासून सरळ चालत आल्यावर आपल्याला आता राईड घ्यायचं आहे. सेकंड लार्म सो गाईज, शगुन हॉटेलपासून स्ट्रेट चालत आल्यावर आपल्याला घ्यायचं आहे लेफ्ट. आणि सेकंड लँडमार्क आहे हे सुविधा द कम्प्लीट फॅमिली शॉप. इकडून आपल्याला आता लेफ्टला चालायचं आहे आणि स्ट्रेट चालून परत जो बिग सेल दिसतोय रेडवाला, तिकडून आपल्याला राईड घ्यायचं आहे. सो लेट्स गो. आयजम आता आपण आलेलो आहोत बिग सेलच्या इकडे आणि तिकडून आपल्याला घ्यायचं राईट. सो तुम्हाला हा राईट आहे आणि या राईटमधून आता पुढे जायचं आहे आणि तुम्हाला काय दिसेल ते दाखवते पुढे जाऊन. बिग सेलच्या इथून राईट घेतल्यावर आता आपण आलोय इकडे श्रीकृष्ण बटाटा वडा. हे एक फेमस ठिकाण आहे दादरमधलं. तिथेच आतमध्ये त्यांचं हॉटेलसुद्धा आहे, वैष्णू हॉटेल म्हणून. आणि तिकडे एक सोडा हब म्हणून आहे आणि तिकडे पेरूचा सोडा जास्त फेमस आहे. बाकीचे कारण का बाकीचे नॉर्मल आपण पितो सोडा, बट पेरू सोडा कोण इतकं ट्राय नाही करत. सो आपण आता ते ट्राय करूया. गाईज, आम्ही फ्रेश सोडा पबमधून पेरू सोडा घेतला, दॅट इज गावा सोडा. हे सेम श्रीकृष्ण होतं. गाईज, आम्ही फायनली पेरू सोडा घेतला, जे की फ्रेश सोडा पब आहे तिथून मी जसं बोलते. तर आपण आता ह्याचा युनिक आहे एकदा फर्स्ट हा पिंक आला आहे सोडा, पिंक रेड. सो इट इज पिंकवाला. तर आता आम्ही फर्स्ट टाईम घेतलं आहे असं काहीतरी वेगळंच टेस्ट करून रिव्ह्यू सांगतो. चांगला लागतोय, असं काही वाईट नाही आहे. फक्त इतकंच की ज्यांना गोड नाही आवडत त्यांच्यासाठी हा गोड आहे. म्हणजे तरी आम्ही त्यांना ज्यांनी बनवलं त्यांना सांगितलं की थोडं सॉल्टीज ठेवा, जास्त सिरप टाकू नका त्यात. बट स्टील गोड आहे, पण ठीक आहे, चांगलं लागतं. जी ती चॉकलेट येते ना, जेली फ्लेवर येते ना पेरूची, सेम तसं लागतं सेम. पण इट इज नाही. म्हणजे तुम्ही एकदा ट्राय करू शकता. असं काहीतरी वेगळंच ट्राय करायचं आमच्यासाठी किती तुमच्यात पण असतील तर हे ट्राय करा. बेस्ट. थांब.
कुछ पाना है तो कुछ खोना पड़ेगा. Yes, let's go. हे राईस आहे, प्लेन राईस, हे सोल कढी आणि हे फिश करी आहे, प्लेन फिश करी, हे भाकरी आणि ही सुरमई फ्राय. टेम्पटिंग. डू विजिट गोमांतक अँड गाईज. इथे 500च्या वरती बिल झालं तरच जीपे आणि क्रेडिट कार्डचा ऑप्शन आहे, नाहीतर प्लीज कॅरी कॅश शिवायचं ऑप्शन नाही आहे, हे लक्षात ठेवा. लिंबू पासून स्टार्ट कर. मी भाकरी आणि ग्रेव्ही टेस्ट करते. ग्रेव्ही प्लेन फिश करी, प्रॉपर मारवाडी फ्लेवर, प्रॉपर बिफोर आणि आफ्टर तुम्ही बघू शकता. आणि तुम्हाला हे पण समजेल की किती टेम्पटिंग थाळी होती, की काहीच नाही उरलं यातलं आता. हे बघा, आता शेवटची गोष्ट ही आता उरलेली सोलकढी. आता आपण सोलकढी तर म्हणजे कॉमन आहे आणि कोकणातली फेमस गोष्ट आहे सोलकढी. सो त्याचा रिव्ह्यू घेऊ आता आपण. सो आपण बघूया लास्ट म्हणजे हे सगळं जेवण जे जेवलं ते पचन होण्यासाठी आपण हे टेस्ट करूया याचा. खूप मस्त आहे. त्याला तडकासुद्धा दिला आहे, म्हणजे जिरा आणि मोहरीचा तडका दिला आहे. त्यात खूप मस्त असा खोबऱ्याचा आणि कोकमचा ओरिजिनल मस्त आहे. गाईज डू विजिट गोमंतक हॉटेल इन दादर. फक्त इतकं लक्षात ठेवा, परत एकदा सांगते, कॅश कॅरी करा. ऑनलाईन पेमेंट नाही आहे. जर 500च्या वरती ऑर्डर झाली तर येस ऑनलाईन पेमेंट आहे, नाहीतर नाही आहे. बट डू विजिट. आणि आजसाठी एवढंच. थँक्यू सो मच. एकदम हॅपी फेसेस दिसतात तुम्हाला. मस्त होतं जेवण आणि हे हॉटेल एकदम फुल. सो गोमंतक हॉटेल आम्ही आलो. आम्ही जी फिश थाली ट्राय केली होती, सुरमई फिश थाली, म्हणजे हातापेक्षा मोठी त्याची साईज होती सुरमईची आणि खूप मस्त होती आणि गरमागरम एकदम म्हणजे रेट्स पण खूप रिजनेबल आहे. हाय रेट आहे, म्हणजे 300 to 400 पासून आता स्टार्टिंग. डिपेंडिंग तुम्ही कोणता फिश घेताय किंवा त्यांच्या व्हेज पण आहे, इव्हन त्यांच्याकडे नॉनव्हेज पण आहे. पण नॉनव्हेज हे रेस्टॉरंट नॉनव्हेजसाठी बेस्ट आहे. आणि त्यांचे थालीज म्हणजे त्यांच्याकडे क्रॅब थाली आहे, प्रॉन थाली वगैरे वगैरे. डू विजिट. आणि टायमिंग्सचं बोलायचं असेल तर टायमिंग त्यांचे सकाळी 11 ते दुपारी 4 पर्यंत असतं. आता हॉटेल बंद झालं. आम्ही आतमध्ये होतो, खाऊन आता आलो दिस बाहेर. आणि नंतर परत संध्याकाळी 7:30 वाजता चालू होतं ते हॉटेल. ओपन होतं ते रात्री मग 11-12 पर्यंत ओपन असतं. तर दोन गोष्टी, एक तर टाईम लक्षात ठेवा आणि दुसरी गोष्ट कॅश कॅरी करा. मी परत सांगते एकदा. ऑनलाईन 500च्या वरती आहे ऑनलाईन, बट बेटर आहे की तुम्ही कॅश कॅरी करा. ठीक आहे. आणि या हॉटेलसाठी आय एम गोइंग टू रेट दिस 10 on 10. बेस्ट होतं, बेस्ट. सो आता आपण नेक्स्ट ह्याच्यात भेटूया. तोपर्यंत बाय बाय. तुमच्यासाठी हे डेस्टिनेशन शेवटचं होतं आमचं गोमंतक. आता आपण उद्या भेटू नेक्स्ट डेस्टिनेशनवर. वेगवेगळ्या टेम्पटिंग गोष्टी आपण ट्राय करूया. तोपर्यंत स्टे ट्यून, डू सबस्क्राईब. भेटूया. हे गाईज, परत आलोय आम्ही डे 2 कळीदरी टुरिझमचा. तर त्या दिवशी आम्ही दोघीच होतो. आज आमच्यासोबत ग्रुप पण आहे. मी सरगा, मी सपना, मी दीपिका. तर आज आम्ही चाललोय कळीदरी टुरिझमसाठी आणि त्या दिवशी आता एक्सप्लोर केलंय काय काय ते तर तुम्ही पहिल्या ब्लॉगमध्ये बघालच. त्याचंच कंटिन्युएशन आहे. आज ग्रुपमध्ये चाललंय, सगळे एक्सायटेड आहेत. खायचं बोललं की सगळ्यांना एक्साइटमेंट असते ना. सो आता बघूया कुठे. आम्हाला खूप असतं, आम्हाला काय नाही, अंगाला लागत नाही, पण खायचं म्हणजे. आणि आमचं उलट आहे, आम्हाला कण पण अंगाला खूप लागतो. खूप किती पण खाल्लं तर अंगाला काहीच लागत नाही. कोण बोलतंय. तर आता बघूया आपण कुठे जातोय, कुठे चाललोय आपण. आता सांगायचं की सस्पेन्स क्रिएट करायचं. सस्पेन्स आहे. आता आम्ही निघालोय कॉलेजमधून, स्टेशनला चाललोय, माटुंगा स्टेशनला. माटुंगावरून कुठे चाललोय ते आम्ही आता नाही सांगणार आहे, तर तिकडे जाऊनच बघू आपण. चला बाय बाय. आफ्टर दिस मच स्ट्रगल एवढं थांबलोय, धक्काबुक्की खाऊन आता फायनली दादरला आलोय. त्या दिवशी पण दादरला होतो. दादरला पोहोचलो आम्ही फायनली. आज पण दादरला आहे, पण त्या दिवशी वेगळं एक्सप्लोर केलं, आज वेगळं. कारण दादर काही छोटं नाही आहे. तर हे चेहरे बघू शकता तुम्ही. स्ट्रगल वेगळंच आहे. स्ट्रगल केलं तरच तुम्ही रिअल मुंबईकर. तर आता आम्ही चाललोय दादर दरबारमध्ये, जे अख्खं असं एक्सप्रेससारखं हॉटेल आहे. दादर स्टेशनच्या बाहेरच आहे हे. तर आता 12 तुम्ही जर सेंट्रल लाईन म्हणजे खोपोली किंवा कसारावरून जर येत आहे फास्ट ट्रेननी, तर प्लॅटफॉर्म नंबर 12वर तुम्ही उतरणार आणि उतरले की बाहेर आले की म्हणजे बाहेरच आहे. राईट हँड साईडलाच आहे. सो बॅक कॅमेराने आम्ही तुम्हाला दाखवतो ते कसं दिसतं. नुसतं खायचं. लोकेशन रिव्हील ये देखो, ये थकी हुई आत्मा जो बांद्रा से ट्रैवल करती है और उसकी हालत देखो ट्रेन में क्या हुई है. बस बोलना चाहेंगे कि बांद्रा से आना ज़्यादा इजी है. तर आता एंट्री करतोय. सो लेट्स गो.
आम्ही दादा दरबारमध्ये आलो आहे आणि आता मेनू कार्ड बघतोय आम्ही. एक व्हेज आहे आणि 4 नॉनव्हेज आहेत. प्रॉब्लेम तर माहिती आहे व्हेजवाल्यांचा. हां, काय ऑप्शन सांगा. सो आता बघू आपण काय ऑर्डर करतोय. तसं तर नॉनव्हेजवाल्यांचा तर प्रश्न नाही आहे. व्हेज काय ऑर्डर येते ते आपण बघू. व्हेजवाल्यांचं काही दुःखच वेगळं आहे की इच्छा एकटी मध्ये बसली आहे. सगळ्या नॉनव्हेज एकटी मध्ये बसली होती. गेली आज का म्हटलं आज काय व्हेज खात नाही तू. सो हे बघा रिसर्च चालू आहे. आता किती वेळ रिसर्च होईल माहिती नाही. सो काय आता हे आमचं आलं काय आलं हे मुंबई मिरची कबाब. चिकन मुंबई मिरची कबाब. असं कसं टेम्पटिंग. तुम्ही आता स्मेल नाही करू शकते पण आम्ही खूप आम्ही स्मेल पण करू शकतो आणि खूप काही होतं आता ते. और या के लिए घासपूस ये देखो. रिव्ह्यू प्लीज गाइस. एवढ्या टायमाचा वेट केलाय. यम म्हणजे विषय असा झाले. आता मी करते. बाय बाय. मेनसाठी काय आहे बटर गार्लिक नूडल्स. अभी टेस्ट करके बता कैसे है. रिव्यू गाइस वेट. कैसा है? मस्त है. सो गाइस खाऊन झालं सगळं झालं. बोला आता रिव्ह्यूज काय झालं. आता पॅक सारखं माझं काही नाही. आम्ही अजून खाऊ ॲक्च्युली पॅक नाही. हा पॅक नाही बोलू शकत म्हणजे बट फ्रेग्रन्स आणि त्याच्याने हां बट ऑनेस्ट रिव्ह्यू टेस्ट दोन्ही पण चांगलं होतं. द स्टार्टर वॉज टू गुड. आणि एक सीन असा आहे की बटर चिकन बिर्याणी होती आमची बट ती बटर चिकन बिर्याणी नव्हती आलेली. हां आणि म्हणजे ऑल ओव्हर टेस्ट इज गुड. सर्विस पण चांगले सगळं. बर्न गार्लिक नूडल्स मे बी बर्न गार्लिक वाला टेस्ट. हां लास्ट में जाके एक गार्लिक मिला बट जे नाव आहे त्याप्रमाणे ते नव्हतं. बट जे काही होतं टेस्ट खूप चांगली होती. रेट्स पण रिझनेबल आहेत. मुंबई चिकन मिरची कबाब ते बेस्ट होतं. ते बेस्ट होतं. त्याला 10 on 10 देऊ. हां त्यासाठी येऊ शकता तुम्ही. एक स्टार्टर. सेकंड थिंग इज हां वेज रिव्ह्यू. वेज पण चांगलं होतं. आम्ही स्वतः पण खाल्लं वेज. अँड ऑल ओव्हर गुड. टायमिंग्स पण त्यांचे आहेत सगळं डिस्क्रिप्शनमध्ये सांगेन मी. सॅटर्डे संडेला खूप जास्त गर्दी असते आणि ऑर्डर यायला अर्धा तास लागला. तुम्हाला एक तर प्री बुकिंगचं ऑप्शन आहे. सो प्री बुकिंग केलं तर खूप बेटर आहे बिकॉज गर्दी होती. आम्ही पण वेटिंगवर होतो बराच वेळ आणि नंतर ऑर्डर देऊन पण बऱ्याच वेळाने आमची ऑर्डर आली. सो त्या 2 गोष्टी आहेत. आणि बाकी ऑल ओव्हर इज गुड. खूप जवळ आहे दादा स्टेशनच्या एक्झॅक्ट साईडला. खूप सुंदर आहे. 1 टाइम विजिट नक्की. ठीक आहे. आवर नेक्स्ट डेस्टिनेशन सेकंड डे. हां सेकंड डेचंच नेक्स्ट डेस्टिनेशन फूड्स माफिया. इथे सर्वात फेमस त्यांचा बटर चिकन पाव आहे. तुम्ही बघताय ते असं एकदम दिसतं ते छान. आणि हे त्याचं काय बोलतात त्याला कैलास वासीच्या इथून जर राईट घेतो तर राईटने आपण सरळ चालत आलो की यांचा स्टॉल दिसतो. त्यांचा स्टॉल 3:30 नंतर चालू होतो. सो दुपारी येऊन काही फायदा नाही आहे. तर आता आपण खाऊया. बघूया कशी आहे टेस्ट. बटर चिकन पाव. बटर चिकन पाव तोंड बघा यांची तोंड. आणि हे बघा हे वेज किडा बघा. छान आहे. हा छान आहे. चला खाऊया.